नमस्कार. शीतल क्रिएशनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सुंदर असे ट्रेंडिंग मोत्याचे झुमक्याचे कानातले कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर त्यासाठी साहित्य काय काय लागतं ते बघून घेऊया. तर सर्वात अगोदर अशा प्रकारचे मायक्रो पॉलिशचे गोल्डन मणी घेतलेले आहेत 1 mmचे, 4 mm मोती, त्यानंतर झुमके घेतलेले आहेत, 6 mmचे टायर शेपचे क्रिस्टल, त्यानंतर रेडीमेड इयरिंग बेस घेतलेले आहेत, 0.3 mmची कॉपर वायर म्हणजेच रॅपिंग वायर आणि कटर आणि प्लायर घेतलेला आहे. आता त्यानंतर 0.3 mmचे जे वायरचं बंडल आहे त्याच्यामधून आपण साधारण 1 ते 1.5 फूट इतकी वायर जी आहे ती कट करून घेणार आहोत आणि नंतर वायर जी आहे ती बंडलमध्ये लॉक करून घ्यायची आहे. त्यानंतर एक 4 mmचा मोती आणि एक गोल्डन मनी अशा पद्धतीने ओवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या टोकाला आणून गोल्डन मनी तसाच ठेवून खालच्या बाजूने मोत्यामधून डायरेक्ट वायर पास करून घ्यायची आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते मोती आपला लॉक होईल आणि डाव्या साईडला इथं आपण साधारण 1 इंच इतकीच वायर सोडली आहे, कारण नंतर ती आपल्याला कट करायला लागते. त्यानंतर सेम तशाच पद्धतीने दुसरा मोती आणि गोल्डन मनी ओवून घेतल्यानंतर खालच्या बाजूने मोत्यामधून वायर जी आहे ती ओढून घ्यायची आहे. म्हणजे अशा पद्धतीची डिझाईन तयार होते आणि अशा प्रकारे आपल्याला जितके हवे तितके मोती आपण लॉक करून घ्यायचे आहेत वायरमध्ये आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती क्रिस्टल अटॅच करणार आहोत. तर अशा पद्धतीने जी डिझाईन आहे ती तयार होत जाते, बघू शकता. तर इथं मी साधारण 9 मोती जे आहेत ते ओवून घेतलेत आणि त्यानंतर जो पहिला मोती आहे त्याच्या खालून आणि नंतरच्या मोत्याच्या वरून अशा पद्धतीने झिगझॅग पद्धत वापरून आपण रॅपिंग करून घेणार आहोत. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला रॅपिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येतं. तर त्यानंतर सर्कल तयार झाल्यानंतर जी छोटी वायर होती त्याच्यामध्ये आपण 6 mmचा क्रिस्टल टाकून घेतला आहे आणि तो अशा पद्धतीने अपोजिट बाजूला घेऊन समोरचा जो मोती आहे त्याच्यामध्ये गुंडाळून घ्यायचा आहे, म्हणजे क्रिस्टल आहे तो आपला सेंटरला पॅक होतो. आणि जी एक्स्ट्राची तार आहे ती कट करून आतल्या बाजूने प्रेस करून घ्यायची आहे. त्यानंतर क्रिस्टलच्या बाजूने एक गोल्डन मण्यांचं सर्कल तयार करायचं आहे. त्यासाठी तारेमध्ये आपण इथं मणी ओवून घेणार आहोत. तर जितके क्रिस्टलच्या साईडने बसतात तितके मणी हे ओवून घेतले आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने वायर 2 मोत्यांच्या मधून खालच्या बाजूने धरून दुसऱ्या हाताने एक 2 पीळ देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. आणि हा सर्कल जो आहे तो क्रिस्टलच्या आणि आपल्या अगोदरच्या डिझाईनसोबत पॅक करायचा आहे. त्यासाठी 2 मोत्यांच्या गॅपमधून वायर अशा पद्धतीने वरच्या बाजूने खालच्या बाजूला ओढून घ्यायची आहे, म्हणजेच त्यात गोल्डन मनीसुद्धा गुंतले जातील आणि व्यवस्थित असा फ्लॉवर तयार होईल. तर अशा पद्धतीने 2-2 मणी सोडून मी हे जे रॅपिंग आहे ते करून घेत आहे. तर बघा इथं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. अगदी नाजूक अशी ही डिझाईन तयार झाल्यानंतर एकदम छान दिसते ज्वेलरी आणि व्यवस्थित फिनिशिंग सहित आपलं हे फ्लॉवर जे आहे ते तयार झालं आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला झुमका अटॅच करायचा आहे. तर त्यासाठी मी तारेमध्ये एक झुमका घेतला आहे आणि तो अशा पद्धतीने ओवून घेतला आहे आणि अशा पद्धतीने 2 मोत्यांच्या मध्ये
तो जो झुमका आहे तो थोडासा लूज ठेवून 1 ते 2 वेळा तिथं आपण तो पॅक करून घेणार आहोत. आणि इथं अगदी घट्ट असा झुमका आपल्याला पॅक करायचा नाही, कारण तो नंतर हलल्यानंतर अगदी छान दिसतो कानामध्ये घातल्यानंतर. तर त्यामुळे इथं थोडंसं लूज असं पॅकिंग करून आपण घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तो थोडासा हल्लासुद्धा पाहिजे. तर त्यामुळे खूप छान वाटतं घातल्यानंतर. त्यानंतर जो रेडीमेड बेस घेतला आहे आपण, त्याच्यावर जे होल आहेत त्याच्यामध्ये आपण रॅपिंग करून जो आपण झुमका तयार केलेला आहे तो पॅक करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने होलमध्ये वायर जी आहे ती ओवून घेऊन नंतर सर्व बाजूंनी व्यवस्थित असा तो झुमका आपल्याला पॅक करायचा आहे. तर जर रेडीमेड बेस तुमच्याकडे नसतील तर तुम्ही 20 गेजच्या तारेपासून सुद्धा जे कानातल्यांचे बेस आहेत ते बनवू शकता. तर इथं बेसला जे होल असतात तर त्याच्यामुळे आपण व्यवस्थित असा झुमका जो आहे तो अटॅच करू शकतो. तर बघा, प्रत्येक बाजूने जो फ्लॉवर आहे तो व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे 1 ते 2 वेळा. प्रत्येक होलमधून 1 ते 2 वेळा वायर ही गेली पाहिजे. अशा प्रकारे आपण जर रॅपिंग केलं तर व्यवस्थित असा झुमका जो आहे तो पॅक होतो आणि तो नंतर हालत सुद्धा नाही. तर बघा, इथं व्यवस्थित असा झुमका जो आहे तो आपण बेसवरती पॅक केलेला आहे. आणि नंतर रेडीमेड इयरिंग बेसचे जे मधलं सेंटर आहे त्याच्यावरती थोडासा ग्लूसुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे, कारण काही वेळा ते निघू शकतं किंवा लूज पण होऊ शकतो. तर त्यामुळे तर इथं आता व्यवस्थित असा मी झुमका पॅक करून घेतला आहे. आणि हालत आहे का बघून एकदा चेक करून व्यवस्थित असा, थोडंसं लूज वाटत असेल तर आपण अजून थोडंसं त्याला पॅक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने राहिलेली तार नंतर कट करून घ्यायची आहे आणि ती व्यवस्थित अशी लागू नये. नंतर अशा पद्धतीने आतल्या बाजूने प्रेस करून घ्यायचं आहे त्याचं टोक. आणि आपला सुंदर असा झुमका जो आहे तो कानातल्याचा जो आहे तो तयार झाला आहे. तर सेम अशाच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा तयार करून घेणार आहोत. तर बघा, सुंदर असे 2 झुमक्यांचे कानातले आपण रेडी केलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर येत राहतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.